नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक उद्योजकता स्पेशल पेपर 1 या विषयाच्या तिसऱ्या प्रकरणाला म्हणजे उद्योजक आणि उद्योगांचा अभ्यास या प्रकरणाला सुरुवात केली. त्यामध्ये आपण विशेषतः असामान्य व्यक्तिमत्वांचा अभ्यास केला. त्यामध्ये पहिले तर श्री राधाकिसन एस दमानी यांची व्यावसायिक कारकीर्द तसेच त्यांची व्यावसायिक गुंतवणूक अभ्यासली. त्यानंतर रितेश अग्रवाल यांचे सुरुवातीचे जीवन, त्यांची व्यावसायिक कारकीर्द तसेच व्यावसायिक गुंतवणूक या मुद्द्यांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण संजीव भिकचंदानी यांचे सुरुवातीचे जीवन, त्यांची व्यावसायिक कारकीर्द व संजीव भिकचंदानी यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व अभ्यासले. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण मुंबईचे डबेवाले यांचा अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी रतन टाटा यांचे सुरुवातीचे जीवन तसेच त्यांची व्यावसायिक कारकीर्द आणि त्यांनी केलेले समाजोपयोगी कार्य या सर्व मुद्द्यांचा ह्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग मुंबईच्या डबेवाले यांचा आपण परिचय करून घेऊया. मित्रांनो, मुंबईचे डबेवाले यांनी त्यांच्या संस्थेची स्थापना ही 1890मध्ये मुंबईमध्ये केली. तसेच त्याचे संस्थापक हे स्वर्गीय महादू बच्चे तसेच स्वर्गीय धोंडीबा मेदगे, रघुनाथ मेदगे, गंगाराम तळेकर यांनी या संस्थेची सुरुवात केली. ह्या संस्थेचे अध्यक्ष आहे सुभाष तळेकर. या डबेवाल्यांची संख्या आज 5,000 एवढी आहे आणि एकूण डब्यांची संख्या त्यांची 2 लाख एवढी आहे. मित्रांनो, अन्नदाता सुखी भव हा आशीर्वाद असंख्य मुंबईकरांच्या अंतर्मनातून उमटला असेल. अन्नाचा घास भुकेच्या वेळी हाती आणून देणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांसाठी डोक्यावरचं आर पार ओझं सांभाळत मैलोन मैल चालत बिल्डिंगचे जिने चढत उतरत मुंबईकरांना जेवणाचा डबा दररोज न चुकता पोहोचवणं हे मुंबईच्या डबेवाल्यांचं जणू एक व्रत आहे. व्यवसायात व्रताचा आनंद घेणारं हे जगविख्यात एक व्यवस्थापन आहे. मित्रांनो, आता आपण यांची व्यावसायिक कारकीर्द बघूया. डबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डबे पोहोचविण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते त्या कारणाने मुंबईचे डबेवाले संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत. मुंबई शहर हे विस्ताराने अवाढव्य असल्याने कामाच्या जागी वेळेवर पोहोचण्यासाठी नोकरदार मंडळींना घरातून लवकर निघावे लागते. डबेवाल्यांच्या यंत्रणेमुळे बहुसंख्य गृहिणी गरम जेवण भरलेला डबा कार्यालयात पाठवू शकतात. 1890ला हा व्यवसाय मुंबईत सुरू झाला. 1890ला संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते व भारताचा इंग्लंडशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातून चालायचा. या व्यापारामुळे काही कंपन्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत होती. या कार्यालयात काम करणाऱ्यांना पहिले डबे पोचविण्याचे काम सर्वप्रथम चालू झाले. व्यवस्थापन कौशल्याने डबेवाले काम करत होते. जसे जसे डबेवाले काम करत होते तसे तसे व्यवस्थापनाचे उच्चांक आपोआप घडत गेले. गिनीज बुकात डबेवाल्यांची नोंद झाली. 6 सिग्मा मिळाला. ISO प्रमाणपत्र यांना मिळाले. दिवसाला 2 लाख डबे घरातून कार्यालयात व जेवण झाल्यानंतर रिकामे झालेले 2 लाख डबे पुन्हा घरी पोहोचवायचे. म्हणजे दिवसाला 4 लाख डब्यांची देवाणघेवाण हे मुंबईचे डबेवाले करतात. चर्चगेट ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण व नवी मुंबई या दरम्यान 5,000 डबेवाले काम करत असतात. मित्रांनो, यांची गुंतवणूक आपण थोडक्यात बघूया किंवा यांची कारकीर्द आपण थोडक्यात बघूया. मित्रांनो, 30 ते 35 डब्यांचा सुमारे 75 किलो वजनाचा लाकडी बॉक्स डबेवाले डोक्यावर चढवितात. त्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्मचे जिने चढतात तसेच उतरतात. मिनिटाला सुटणाऱ्या ट्रेन्सच्या
डब्यात चपळाईने शिरतात, उतरतात, डोक्यावरची जीव घेणे ओझे सांभाळत मैलोन मैल चालतात. परत एकदा बिल्डिंगचे जिने चढतात, उतरतात आणि शेवटी गिराईकाला जेवणाचा डबा बरोबर जेवणाच्या वेळी पोहोचवतात. दिवस रात्र ही मरमर मेहनत केली की आजच्या घडीला महिना अखेर 9-10 हजार रुपये हातात पडतात. यामुळे कुटुंबाचे पोट भरते, संसार चालतो. परंतु आपल्याला प्रश्न पडतो की महाराष्ट्राच्या मावळ प्रांतातून आलेली ही मंडळी पिढ्यानपिढ्या हेच काम का करतात? मित्रांनो, याचे उत्तर असे आहे की ही ढोर मेहनत करायला त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही पुढे येत नाही आणि अशिक्षित अडाणी मावळ्यांना हे राखून ठेवलेले काम सोडायला धीर होत नाही. 1890 साली महादू बच्चे हा मावळ्यातला धडपड्या तरुण मुंबईत आला आणि सुरुवातीला त्याने मोलमजुरी हमालीची कामे केली. त्यानंतर त्याने एक नवीन कल्पना राबवली. फोर्टमधल्या सरकारी ऑफिसमध्ये तो जेवणाचे डबे पोचवायला लागला. अशा पद्धतीने मुंबईच्या डबेवाल्यांची ही कारकीर्द आहे. यानंतर आपण त्यांची कामाची शिस्त बघूया किंवा त्यांचे कामातील नियम आपण बघूया. मित्रांनो, डबेवाल्यांच्या कामात शिस्त आहे. कुठल्याही घरून डबा घेण्यासाठी फक्त 5 सेकंदाचा वेळ देण्यात येतो. नेहमीच उशिरा डबा देण्याची सवय असल्यास डबा बंद करण्यात येतो. यावर असलेल्या रंगसंकेतामुळे डब्याची अदलाबदल कधीच होत नाही. या डबेवाल्यांनी 125 वर्षात कधीच संप केलेला नाही. सर्व डबे पोहोच झाल्याशिवाय कोणताही डबेवाला जेवण करत नाही. धोंडीबा मेदगे कडक शिस्तीचे होते. दररोजच्या मीटिंगमध्ये कामकाजाचा आढावा घेतला जायचा. कधी कोणी डबेवाला चुकीचे वागला, कामावर जाताना दारू प्यायला असेल तर धोंडीबा समोरच्याचा कान पिळण्यापासून त्याच्या थोबाडीत मारण्यापर्यंत कुठलीही शिक्षा करायला मागे पुढे पाहत नसायचे. अशा पद्धतीने मुंबईच्या डबेवाले यांची ही शिस्त आपल्याला दिसून येते. यानंतर आता आपण रतन टाटा यांचा परिचय थोडक्यात करून घेऊया. मित्रांनो, यांचे संपूर्ण नाव श्री रतन नवल टाटा हे आहे. यांचे जन्म हा 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला. तसेच हे आर्किटेक्ट्स 1959 मध्ये हे आर्किटेक्ट्स झाले. त्यानंतर टाटा उद्योग समूहाचे हे मालक आहेत. त्यांना पद्मभूषण पुरस्कार 2002 साली मिळाला. तसेच पद्मविभूषण पुरस्कार 2008 साली मिळाला. तसेच CNN IVN इंडियन ऑफ द इयर इन बिझनेस कारकीर्द, त्यांची बिझनेस कारकीर्द ही इसवी सन 1962 ते इसवी सन 2012 पर्यंत अशी आहे. यानंतर आता आपण रतन टाटा यांचे सुरुवातीचे जीवन बघूया. मित्रांनो, श्री रतन नवल टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी सुरत येथे सुरू झाला. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल आणि आईचे नाव सोनू असे आहे. ते पारसी कुटुंबात जन्माला आले. रतन टाटा यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला. मात्र त्यांचे बालपण अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या 6 वर्षाचे वय असताना त्यांचे आई वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर आली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला. चॅम्पियन स्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात दाखल झाले. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या 10 वर्षाच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व कामे केली. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. मित्रांनो, रतन टाटा यांचा सांभाळ करणाऱ्या आजी नवजबाई टाटा या टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या पत्नी हिराबाई टाटा यांची बहीण होती. त्यांचे आजोबा होर्मसजी
टाटा हे विस्तृत टाटा कुटुंबातीलच होते. त्यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा व सिमिन टाटा यांच्याबरोबरच ते वाढले. त्यांची सुरुवातीची भाषा ही गुजराती आहे. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून JRD टाटा हे प्रभावित झाले. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन टाटा यांना JRD टाटा यांनी त्यांना टाटा उद्योग समूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. सन 1962च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले. मात्र समूहाच्या परंपरेनुसार 1962 ते 1971 पर्यंत त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगितले. जमशेदपूरच्या 1971 पर्यंत त्यांनी विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगितले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव त्यांनी घेतले. आता रतन टाटा यांची आपण व्यावसायिक कारकीर्द बघूया. मित्रांनो, 1962 ते 1971 या कालावधीत टाटा उद्योग समूहात विविध कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर इसवी सन 1971 मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपवण्यात आली. नेल्को ही कंपनी तोट्यात चालणारी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील 3 वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांना यश मिळाले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा 2% वरून 20% झाला. परंतु देशात आणीबाणी जाहीर झाली. त्या पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. सन 1977 मध्ये रतन टाटांवर एक्सप्रेस मिल या टाटा समूहातील बंद पाडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एक्सप्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. या मिलमध्ये आणखी 50 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची रतन टाटांची विनंती टाटा उद्योग समूहातील संचालकांनी नाकारली. त्यामुळे अखेर मिल बंद पडली. रतन टाटांच्या नावावर हे दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा हे चांगले दुखावले गेले होते. तसेच सन 1991 मध्ये JRD टाटा यांनी त्यांच्या समूहात टाटा इंडस्ट्रीची सूत्रे ही रतन टाटांकडे सोपवली. त्यानंतर त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योग समूहाचे प्रभावी प्रमुख म्हणून असणारे हे स्पष्ट झाले. सन 1991 मध्ये JRD टाटा यांनी स्वतःच उद्योग समूहाची सर्व सूत्रे रतन टाटा यांच्याकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर यशाची मालिका आणि नवे उपक्रम किंवा विक्रम अजूनही हे सुरूच आहेत. जगातील नावाजलेल्या कोरस, जगवार, टेटली यासारख्या कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीने देशातील तरुणांना नवी ऊर्जा दिली. मोठी स्वप्ने पाहणे आणि ती प्रत्यक्षात आणणे हा रतन टाटा यांचा स्वभाव होता. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केले. हे यश मिळवत असताना त्यांनी कधीच आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. सचोटी आणि गुणवत्ता या 2 गोष्टी आपल्या कार्याचा भाग मानला. निवृत्तीनंतर ते नवउद्योजकांना प्रोत्साहन देत असत. रतन टाटा यांनी भारतातील सामान्य माणसाचे 4 चाकी वाहनाचे स्वप्न साकारण्यासाठी नॅनो कार व इंडिका कार बाजारात आणली. आज टाटा उद्योग समूहाच्या कंपनी 80 देशांमध्ये आहे. आता आपण टाटा उद्योग समूहाची थोडक्यात ओळख करून घेऊया. मित्रांनो, टाटा उद्योग समूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योग समूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योग समूहांपैकी एक आहे. रसायने, पोलाद, वाहन निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि हॉटेल या क्षेत्रात या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहे. 6 खंडांतील 80 पेक्षा अधिक देशात टाटा समूहाचे कामकाज हे विस्तारलेले आहे. मित्रांनो, टाटा समूहाची सुरुवात ही 1868 मध्ये झाली. भारतावर ब्रिटिश राजवट असताना जमशेदजी नसरवानजी टाटा यांनी हिंदुस्थानात कापसाचे
व्यवहार करणारी कंपनी स्थापन केली. त्यानंतर नागपूरमध्ये 1877मध्ये एक्सप्रेस मिल स्थापन झाली. टाटा समूहाने मुंबईत 1903मध्ये ताजमहल हॉटेल सुरू केले. 1904मध्ये जमशेदजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र दोराबजी टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने पोलाद निर्मिती आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्प सुरू केले. तसेच सर दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर 1934मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढील 4 वर्षे समूहाची धुरा सांभाळली. 1938मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात JRD टाटा हे या समूहाचे चेअरमन झाले. त्यांनी समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. टाटा केमिकल्स, टेल्को, आता टाटा मोटर्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन इंडस्ट्रीज या कंपन्या सुरू केल्या. JRD टाटा हे पहिले भारतीय वैमानिक असून भारतातील विमान वाहतूक उद्योजकाचे ते जनक आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार 1997मध्ये दिला. तसेच 1992मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. मित्रांनो, रतन टाटा यांनी JRD टाटा यांच्याकडून 1991मध्ये टाटा समूहाची सूत्रे स्वीकारली. 2012मध्ये निवृत्ती स्वीकारून सायरस पालनजी मिस्त्री हे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष झाले. 2016मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहातून बाहेर पडले. सन 2016 ते 19 पर्यंत रतन टाटा यांनी अध्यक्षपद सांभाळले. 2019 पासून नटराजन चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून आता सध्या काम करत आहे. मित्रांनो, रतन टाटा यांनी केलेली किंवा टाटा उद्योग समूहांनी केलेली सामाजिक कार्ये ही आता थोडक्यात आपण बघूया. टाटा उद्योग समूहाने विविध संशोधन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारणीमध्ये आर्थिक योगदान दिले आहे. उद्योग समूहाच्या लोकोपकारी कार्याची दखल घेऊन 2007मध्ये समूहाला कार्नेज पदकाने गौरविण्यात आले. टाटा उद्योग समूहाने टाटा मूलभूत संशोधन संस्था, भारतीय विज्ञान संस्था, टाटा व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र, टाटा फुटबॉल अकादमी, टाटा क्रिकेट अकॅडमी, टाटा मेमोरियल हॉस्पिटल या संस्था स्थापन केल्या. कोविड-19 या महामारीतून बाहेर पडण्यासाठी रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टमधून 1500 कोटी रुपयांची मदत ही भारत सरकारला केली आहे. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण रतन टाटा किंवा टाटा उद्योग समूहाचा आणि मुंबईचे डबेवाल्या यांचा सविस्तर अभ्यास केला. हे प्रकरण इथेच संपते आहे. धन्यवाद.